पंतप्रधान मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जगामध्ये सर्वात उंचावर असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन करणार। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा हिरवा झेंडा दाखवणार। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांची अलोट गर्दी। देशभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल। किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा रंगणार। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी। मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। शिवसेना मनसे युतीबाबत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचं आवाहन। युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं ठाकरेंकडून संजय राऊतांचं उत्तर। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये राडा। बैठकीमध्ये भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे नितीन देशमुखांमध्ये शाब्दिक चकमक। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। इगतपुरी ते आमनेर शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग सेवेत। मुंबई ते नागपूर प्रवास केवळ 8 तासामध्ये शक्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धीवरून कारनं प्रवास। शिंदेनंतर फडणवीसांच्या हाती स्टेअरिंग। आम्ही तिघं उत्तम ड्रायव्हर असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। हगवणे प्रकरणामध्ये चर्चेमध्ये आलेल्या आयजी सुपेकर 6 मोठ्या आरोपांमुळे वादात। अमरावतीच्या तुरुंगामध्ये असलेल्या गायकवाडांच्या जामिनासाठी 550 कोटी मागितल्याचा आरोप, तर सुपेकरांनी सर्व आरोप फेटाळले। देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4866 वर। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी। मुंबईमध्ये कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण। बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर सरकारकडून कारवाईचा बडगा। पोलीस प्रशासनामधील बड्या अधिकाऱ्यांचं निलंबन, तर आरसीबीसह कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल। आरबीआयचे पतधोरण आज जाहीर होणार। रेपो रेट दरामध्ये कपात होणार का, याकडे लक्ष। सध्या 6% रेपो दर। पाकिस्तानात 3 दिवसामध्ये भूकंपाचे 24 झटके। कराची शहरासह जवळील परिसरामध्ये भूकंपाचा